वेलकम स्टुडंट. विद्यार्थिनींनो, आज आपण क्लासिफिकेशन ऑफ पेस्ट हे बघणार आहोत आणि यामध्ये दोन टाईप्स त्याचे बघितलेले आहेत किंवा दोन क्लासिफिकेशन आपण बघितलेले आहेत. जे तिसरं आजचं क्लासिफिकेशन आहे ते आहे ऑन द बेसिस ऑफ फीडिंग हॅबिट्स ऑफ इन्सेक्ट पेस्ट. इन्सेक्ट पेस्ट याची फीडिंग हॅबिट कशा प्रकारची आहे, कशा प्रकारे असते, त्यानुसार त्याचे टाईप्स किंवा त्याचे पार्ट्स आपण बघणार आहोत. त्यामध्ये पहिलं आहे चिवर्स, CHEWERS. चिवर्स. चिविंग इज द मोस्ट कॉमन वे बाय विच इन्सेक्ट फीड प्लांट मटेरियल. आता याच्यामध्ये चिवर्स का बरं म्हटलेलं आहे, कारण जे इन्सेक्ट किंवा पेस्ट आहे त्यांची फीडिंग हॅबिट ही चिविंग असते, म्हणजे चावणे, थोडक्यात कुरतडून काढणे. तर जे काही इन्सेक्ट या प्रकारामध्ये येतात, चिविंग प्रकारामध्ये, तर ते मोठ्या प्रमाणावरती प्लांट मटेरियल हे कमी वेळामध्ये जास्त फीडिंग करत असतात. त्याचप्रमाणे त्याचं जे डॅमेजिंग स्टेज आहे ती लार्वा आणि ॲडल्ट हे असते. आता ह्याच्यामध्ये लार्वा अँड अडल्ट हॅज चिविंग माउथ पार्ट. लार्वामध्ये पण चिविंग माउथ पार्ट्स असतो आणि त्याचप्रमाणे अडल्टमध्ये सुद्धा असतो. त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे बिटल. बिटल म्हणजे पूर्णपणे ग्रोथ झालेला अडल्ट फॉर्म असतो. जसं आपण व्हाईट ग्रब ह्याच्यामध्ये त्याचं अडल्ट फॉर्म ब्लॅक कलरमध्ये बघितलेलं होतं बघा. तर त्या प्रकारे तशा प्रकारचे जे पेस्ट आहेत तर हे चिवर्स या प्रकारामध्ये मोडतात. त्याच्यानंतर जे दुसरं आहे ते आहे सॅप सकर्स. आता ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, सम इन्सेक्ट्स विथ द हेल्प ऑफ देअर हायली मॉडिफाईड माउथ पार्ट्स पियर्स द प्लांट्स इपिडर्मिस अँड सक द सेल सॅप. सम इन्सेक्ट विथ द हेल्प ऑफ देअर हायली मॉडिफाईड माउथ पार्ट्स म्हणजे सॅप सकर्समध्ये काही जे इन्सेक्ट्स आहेत त्यांचा जो माउथ पार्ट्स असतो तो हायली मॉडिफाईड्स असतो आणि ते काय करतात की प्लांट मटेरियल आहे किंवा प्लांट इपिडर्मिस आहे, जे काही सेल्स आहे इपिडर्मिस सेल्स, तर त्याच्यामध्ये ते पियर्सिंग करतात. त्याच्यामधून पियर्सिंग करून ते सेलमधला जो सक आहे, सॅप आहे, तो सक करतात. ठीक आहे, म्हणून त्याला म्हणतात मॉडिफाईड माउथ पार्ट. पियर्स म्हणजे त्याच्यामध्ये आपण एखादा कोल्ड्रिंक पितो तर त्याच्यामध्ये स्ट्रॉ घालून कशा प्रकारे ओढतो, तर त्या प्रकारामध्ये हा सॅपसकस हे काम करत असतात. दे डू नॉट फिजिकली डॅमेज द प्लॅन्ट. पण यामध्ये ते आपण जर वरून त्याचं स्ट्रक्चर बघितलं प्लॅन्टचं किंवा पानांचं, तर त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं स्ट्रक्चरल इम्बॅलन्स त्याच्यामध्ये दिसत नाही किंवा स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी दिसत नाही. फक्त ते आतमधले जे इपिडर्मिस सेल आहेत तर ते आतमधले इपिडर्मिस सेल जे आहेत ते त्याला डॅमेज करतात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं ॲफिड आणि दुसरं एक्झाम्पल जे आहे थ्रिप्स. तर हे सकिंग पेस्ट आहेत आणि हे सकिंग पेस्ट जे आतमधले इपिडर्मिस टिश्यू आहेत तर त्या इपिडर्मिस टिश्यूला काय करतात, डॅमेज करत असतात. नंतर तिसरा जो टाईप्स आहे तो आहे मायनर्स अँड बोरर्स. तर याच्यामध्ये पहिला पॉईंट दिलेला आहे लीफ मायनर्स आर द चिविंग इन्सेक्ट फीड विदिन प्लांट टिश्यू लेअर. लीफ मायनर बऱ्याच ठिकाणी आपण बघितलेला आहे लीफ मायनर. आता हा ओळखायचा झाला तर कसं ओळखायचा, तर लीफ मायनर म्हणजे आपण आपल्या घरात मेथीची भाजी किंवा बाकीच्या ज्या भाज्या आहेत पालेभाज्या त्या आणतो आणि त्यातल्या एखाद्या पानांवरती आपल्याला अशी डिझाईन झालेली दिसते, बरोबर, आणि ती व्हाईट कलरमध्ये असते जनरली. तर त्याच्यामध्ये असणारे किंवा त्याला डॅमेज करणारे जे असतात ते आहेत लीफ मायनर. तर हा सुद्धा चिविंग इन्सेक्ट्स आहे आणि जे प्लांट टिश्यू लेअर आहे तर त्या प्लांट टिश्यू लेअरमध्ये ते अफेक्ट करत असतात. सेकंड, बोरिंग इन्सेक्ट्स लाईव्ह इन द वुडी टिश्यू ऑफ प्लांट ऑर फ्रूट्स. तर ते हे जे आहे मायनर किंवा बोरर तर ते बोरिंग करतात, होल करतात आणि ते कशामध्ये करतात, तर वुडी टिश्यू प्लांट्स किंवा फ्रूट्स याच्यामध्ये ते करत असतात. सी, लार्वे ऑफ द शुगर केन टॉप बोरर
and stem borer feed the content of the stem. त्याच्यामध्ये शुगरकेन टॉप बोरर हा एक पेस्ट आहे, तो आपण बघितलेला आहे. तर त्याच्यामधले जे लार्वे आहेत, तर हे लार्वे काय करतात, किंवा स्टेम बोरर असतील बाकीच्या पिकांमधले, तर ते लार्वे जास्त प्रमाणामध्ये डॅमेजिंग करत असतात. मोस्ट ऑफ द फ्रूट बोरर दॅट इज ब्रिंजल, ओकरा. फ्रूट बोरर जे असतात ते ब्रिंजल किंवा ओकरा म्हणजेच लेडीज फिंगर किंवा त्याला आपण भेंडी म्हणतो. अँड स्टेम बोरर याच्यामध्ये ज्वारी आणि पॅडी म्हणजे भात हे मोठ्या प्रमाणावर त्या क्रॉपला इंज्युअर करतात. हे मायनस आणि बोरर या ठिकाणी सांगितलेले आहेत. नंतर पुढचं आहे गॉल मेकर्स. सम इन्सेक्ट्स इंड्यूस द गॉल. सम इन्सेक्ट इंड्यूस द गॉल. गॉल मीन्स द प्रोडक्शन ऑफ ॲबनॉर्मल ग्रोथ. गॉल म्हणजे एक प्रकारचं उंचवटा त्या स्टेमवरती तयार झालेला असतो. तर ते जे काही इन्सेक्ट्स आहेत तर हे गॉल इंड्यूस करतात इन द टिश्यू ऑफ देअर होस्ट प्लांट, फ्लॉवर ऑर रूट्स. कशावरती करतात, तर त्या टिश्यूमध्ये ते बोर करून किंवा काही सिक्रिशन सोडून त्याच्यामध्ये त्या होस्ट प्लांटवरती, त्याच्या फ्लॉवर्सवरती किंवा रूट्सवरती आपल्याला अशा प्रकारचे गॉल दिसतात. द गॉल इज एंटायरली प्रोडक्ट ऑफ द प्लांट डेव्हलप इन रिस्पॉन्स टू अ केमिकल स्टिम्युलंट. आता हा जो गॉल आहे, गॉल कशा प्रकारे फॉर्म होतो, तर एंटायरली प्रोडक्ट ऑफ द प्लांट डेव्हलप इन रिस्पॉन्स टू द केमिकल स्टिम्युलंट फ्रॉम द सिक्रेशन ऑफ द इन्सेक्ट्स. म्हणजे इन्सेक्ट्स त्याच्यामध्ये इन्सेक्टनी त्या टिश्यूजमध्ये किंवा त्या पार्ट्समध्ये अटॅक केल्यानंतर ते जे काही केमिकल स्टिम्युलंट ते सिक्रेट करतात इन्सेक्ट, त्याला रिस्पॉन्स म्हणून हे जे प्लांट्स आहेत तर हे तो गॉल फॉर्मेशन करतात. आणि याचं एक्झाम्पल दिलेलं आहे पॅडी गॉल फ्लाय, ठीक आहे, किंवा पॅडी गॉल असं इथे ठिकाणी दिलेलं आहे. हा जो पेस्ट आहे हा गॉल मेकर्स मोठ्या प्रमाणावर करत असतो. नंतर पुढचं आहे सीड फीडर्स. सीड फीडर्स अँड सीडलिंग फीडर्स आर the only true predators among insects because they kill plants by consuming them, that is seed beetles. आता हे सीड फीडर्स आहे किंवा सीडलिंग्स फीडर्स आहे. सीड फीडर म्हणजे काय, तर सीडवरती उपजीविका करणारे, आणि सीडलिंग्स म्हणजे जे काही रोपं आहेत छोटे त्याच्यावर उपजीविका करणारे. आर द ओनली ट्रू प्रिडेटर्स, हे खरे प्रिडेटर्स असतात, भक्षक असतात. अमॉंग इन्सेक्ट्स बिकॉज दे किल द प्लॅन्ट बाय कन्झ्युमिंग देम. तर हे कशा प्रकारे प्लॅन्टला डॅमेज करतात, तर हे पूर्ण तो सीड असेल किंवा सीडलिंग असेल तर पूर्णपणे कन्झ्युम करतात. ह्याच्यामध्ये त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे सीड बिटल्स. त्याच्यानंतर पुढचं आहे सॉईल इन्सेक्ट. इन्सेक्ट्स दॅट आर फाउंड इन द सॉईल लाईव्ह बाय फीडिंग ऑन द रूट्स of plants by chewing or boring or sucking the sap or forming galls. त्याच्यामध्ये जे काही इन्सेक्ट्स आहे, इन्सेक्ट दॅट आर फाउंड इन द सॉईल, सॉईलमध्ये आढळून येतात. लाईव्ह बाय, आता कसे जगतात ते, त्याची उपजीविका कसे करतात, तर फीडिंग ऑन द रूट्स, जी काही मुळं आहेत झाडांची त्याच्यावरती, त्याचबरोबर बाय चिविंग ऑर बोरिंग ऑर सकिंग द सॅप, आणि त्याचप्रमाणे चिविंग करून किंवा त्याच्यामध्ये इन्सर्टिंग करून किंवा सक, त्याच्यामधला सॅप जो आहे सक करून ते गॉल फॉर्मेशन करतात. मेनी सॉईल इन्सेक्ट आर होस्ट स्पेसिफिक ॲज इन कटवॉर्म्स, फ्लिया बिटल. Many soil insects are most specific as in cutworms and फ्लिया बिटल्स. ह्याच्यामध्ये जे काही सॉईल इन्सेक्ट आहे हे होस्ट स्पेसिफिक आहेत, म्हणजे पर्टिक्युलर क्रॉपवरतीच आपल्याला ते आढळून येत असतात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल फ्लिया बिटल, हे एक्झाम्पल सॉईल इन्सेक्टचं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. नंतर 7वं जे आहे शेवटचं ह्या क्लासिफिकेशनमधलं ते आहे स्टोअर ग्रेन पेस्ट. द स्टोअर products are attacked by insect in 3 ways. The store product are attacked by insects in
3 वेज, म्हणजे जे काही स्टोअर ग्रेन आहे तर त्याच्यावरती इन्सेक्ट्सचा अटॅक कशा प्रकारे होतो हे आपल्याला खाली 3 मुद्द्यांद्वारे सांगितलेलं आहे. पहिलं, इट मे बी कंटिन्युएशन ऑफ द फील्ड अटॅक ॲज इन पोटॅटो ट्यूबर मॉथ. आता ह्याच्यामध्ये जो पोटॅटो ट्यूबर मॉथ आहे हा कंटिन्यू फील्डमध्ये जरी असेल तरी तिथेसुद्धा आणि स्टोअर केलेलं असेल तर तिथंसुद्धा त्याचं कंटिन्युएशन आपल्याला बघायला मिळते. नंतर सेकंड, द एग्स मे बी लेड इन द फील्ड इटसेल्फ अँड डॅमेज ऑकोस इन द स्टोरेज ॲज इन रेड ग्राम इन्फेस्टेड बाय द ब्रुचिड बिटल. आता रेड ग्राम हे जे क्रॉप आहे त्याला आपण तूरसुद्धा म्हणतो आहे. तर ह्याच्यामध्ये जेव्हा फील्डमध्ये ते असते तर ते जे ब्रुचिड बिटल असते ते अंडी घालतात त्या ठिकाणी फील्डमध्ये. त्याचबरोबर जेव्हा आपण त्याला स्टोअर करतो तर त्या स्टोअरिंग ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांची जी प्रोसेस आहे प्रोडक्शनची ते चालू असते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जे ब्रुचिड बिटल आहे ते रेड ग्रामवरती अटॅक करत असतात. नंतर तिसरं आहे, द अटॅक मे फ्रॉम द मटेरियल स्टोर्ड अर्लियर and be carried over to a fresh material stored in the same storage house as in the grain wheel. आता ग्रेन व्हील म्हणजे आपण आपल्या घरी बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये जे गहू आहे, ज्वारी आहे या पिकांवरती जास्त स्टोअर जे असतात तर त्याच्यावरती अटॅक करतात. तर अटॅक मे बी फ्रॉम द मटेरियल स्टोर्ड अर्लियर, म्हणजे आपण हल्लीच एखादं मटेरियल स्टोअर केलेलं आहे किंवा तेच मटेरियल कॅरीड केलेलं आहे फ्रेश मटेरियलमध्ये किंवा फ्रेश मटेरियलजवळ. तर त्या दोन्ही मटेरियलमध्ये आपल्याला हे जे स्टोरेज हाऊसमध्ये आपण केलेलं आहे त्या ठिकाणी ग्रेन व्हील याचा अटॅक आपल्याला आढळून येतो आहे. तर आजच्या हे जे क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ फीडिंग हॅबिट्स ऑफ इन्सेक्ट पेस्ट, त्याच्यामध्ये चिवर्स, सॅपसकर्स, मायनस अँड बोरस, गॉल मेकर्स, सीड फिडर्स, सॉईल इन्सेक्ट्स अँड स्टोअर ग्रेन पेस्ट, हे आपण 7 एकूण पॉईंट्स याच्या ठिकाणी बघितलेले आहेत. पुढचं जे क्लासिफिकेशन आहे ते आहे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ इकॉनॉमिक डॅमेज. क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ इकॉनॉमिक डॅमेज. त्याच्यामध्ये पहिलं दिलेलं आहे मेजर पेस्ट. The pest causing 10% or more damage to crop is called as a major pest. मेजर पेस्ट कशाला म्हणायचं, तर जे पेस्ट आहे ते 10% किंवा त्याच्यापेक्षा जास्त क्रॉपला डॅमेज करतात त्याला आपण मेजर पेस्ट असं म्हणतो आहे. त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे सकिंग इन्सेक्ट ऑफ कॉटन. सकिंग इन्सेक्ट ऑफ कॉटन म्हणजे कॉटनमधले जे काही सकिंग इन्सेक्ट आहे, ॲफिड, जॅसिड जनरली त्या पिकांवरती आपल्याला आढळून येतात त्याला आपण मेजर पेस्ट असं म्हणतो. नंतर सेकंड आहे मायनर पेस्ट. द पेस्ट कॉझिंग ओनली 5 to 10% डॅमेज लॉस टू द क्रॉप इज कॉल्ड ॲज अ मायनर पेस्ट. मायनर पेस्ट आणि मेजर पेस्टमध्ये काय डिफरन्स आहे, तर मेजर पेस्ट हे 10%पेक्षा जास्त डॅमेज करतात आणि मायनर पेस्ट आहे हे फक्त 5 ते 10%च डॅमेज करत असतात. आणि त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे मिलीबग ऑफ शुगर केन. शुगर केनमधलं जो मिलीबग पेस्ट आहे हा मायनर पेस्ट आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर जो तिसरा टाईप्स आहे याच्यामधला निग्लिजिबल पेस्ट. द पेस्ट कॉझिंग लॉस ऑफ क्रॉप प्रोडक्शन लेस दॅन 5% इज कॉल्ड ॲज अ निग्लिजिबल पेस्ट. म्हणजे निग्लिजिबल म्हणजे काय, तर अगदी नगण्य डॅमेज, म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे द पेस्ट कॉझिंग लॉस ऑफ क्रॉप प्रोडक्शन लेस दॅन 5%, म्हणजे 5%पेक्षा समजा जर कमी लॉस झाला असेल त्या पिकाचा किंवा ते पीक डॅमेज झालं असेल तर त्याला आपण निग्लिजिबल पेस्ट असं म्हणणार आहे. आणि त्याचं एक्झाम्पल दिलं आहे ग्रे कॉटन बग. आता याच्यामध्ये बघा मेजर पेस्टमध्ये एक्झाम्पल दिले आहे सकिंग इन्सेक्ट ऑफ कॉटन, मायनर पेस्टमध्ये मिलीबग ऑफ शुगर केन, निग्लिजिबल पेस्टमध्ये ग्रे कॉटन बग. हे 3 प्रकार ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. तर आपण 2 क्लासिफिकेशन आज बघितलेले आहेत. एक आहे फीडिंग हॅबिट्स ऑफ इन्सेक्ट पेस्ट आणि दुसरं आहे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ इकॉनॉमिक डॅमेज. तर
ह्यातलं जे आहे इकॉनॉमिक डॅमेज त्यातलं अगदी सोपं आहे. 3च क्लासिफिकेशन दिलेलं आहे. मेजर पेस्ट, मायनर पेस्ट आणि निग्लिजिबल पेस्ट आणि प्रत्येकाचं एक एक एक्झाम्पल दिलेलं आहे. अगदी सोपं आहे. तुम्हाला लक्षात ठेवायला इझी जाणार आणि ह्याच्यामध्ये सुद्धा हे जे क्लासिफिकेशन आपण त्याच्या आधी बघितलेलं आहे. तर एनलिस्ट करण्यासाठी तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ऑन द बेसिस ऑफ फीडिंग अ बिग ऑफ इन्सेक्ट पेस्ट एनलिस्ट द टाईप्स ऑफ फीडिंग हॅबिट ऑफ इन्सेक्ट पेस्ट. त्याच्यामध्ये चिवर, सॅपसकर, लीफ मायनर अँड बोरर, गॉल मेकर, सीड फीडर, सॉईल इन्सेक्ट्स अँड स्टोअर ग्रेन पेस्ट. अशा प्रकारे याचं क्लासिफिकेशन आपल्याला सांगता येईल.